नमस्कार मित्रांनो, येत्या 28 जून रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. म्हणजेच नेमके मोजकेच दिवस तुमच्या हाती आता शिल्लक आहेत. तर या दिवसांमध्ये उमेदवारांकडून काही चुका होत असतात. तर ह्या चुका कशा टाळायच्या आणि ह्या चुका कोणत्या यावर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे. परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. तर जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 10 चुकांपैकी आपली पहिली चूक म्हणजे नवीन पुस्तके खरेदी करणे आणि नवीन टॉपिक वाचणे. तर तुम्हाला अशी कुठलीही चूक करायची नाही आहे. तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकच तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. आधी तुम्ही जे पुस्तकं वाचलेले आहेत तेच तुम्हाला आता वाचायचे आहे. कुठलंही कोणी म्हणते म्हणून हे पुस्तक चांगलं आहे टीईटी साठी तर ते पुस्तक बाजारातून विकत आणायचं नाहीये. तर ते पुस्तक न वाचता जुनच पुस्तक तुम्हाला नीट परत वाचायचं आहे. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. तर यामुळे सराव चांगला होतो. नवीन शिकण्यापेक्षा जुन्या अभ्यासाचीच उजळणी करा. दुसरी चूक आहे खूप जास्त अभ्यास करणे. काही उमेदवार टीईटी परीक्षा पास व्हावी त्यांच्या मागे खूप ताण असतात. जसे की काही शिक्षकांना जनगणना ड्युटी लागल्यामुळे त्यांचा अभ्यास जास्त झाला नाही. त्यामुळे आता कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास व्हावा यासाठी तासन तास अभ्यास करणे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. तुम्हाला अभ्यासाबरोबर विश्रांतीची सुद्धा तेवढीच गरज आहे. विश्रांतीमुळे तुमच्या स्मरणशक्तीवर सुद्धा प्रभाव पडतो. तिसरी महत्वाची चूक टीईटी म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाकडे दुर्लक्ष करणे. तुम्हाला जर टीईटी परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर हा विषय गुण मिळवून देणारा आहे. तर या विषयाकडे तुम्हाला चांगला भर द्यायचा आहे. चौथी चूक म्हणजे तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिकांचा सराव अजूनही सुरू केला नसेल तर आता तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न समजतो. जर तुमचा अभ्यास कमी जरी असेल तरी तुम्ही आता सुद्धा मागील प्रश्नपत्रिका नीट अभ्यासा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासावर भर द्या. 5वी चूक म्हणजे मित्रांनो बघा, मॉक टेस्ट. आता मला माहिती आहे की खूप जणांनी टेस्ट सिरीज लावलेली असते, ते मॉक टेस्ट सुद्धा देतात. परंतु चूक कुठे होते तर चूक अशी होते की त्यामध्ये मॉक टेस्ट देतो आपण पण त्यानंतर विश्लेषण करत नाही. आपल्या चुका कुठं झाल्या, आपल्याला नेमका कोणता टॉपिक अवघड जातोय, कोणत्या टॉपिकचा आपले प्रश्न सतत चुकत आहे. परंतु जर तुम्ही त्याचं विश्लेषण केलं नाही तर त्या मॉक टेस्टचा तुम्हाला जास्त फायदा होत नाही. त्यामुळे मॉक टेस्ट द्या, आपल्या चुका शोधा आणि त्यावर काम करा. आणि पुढची चूक म्हणजे बघा, एकाच विषयावर जास्त भर देणे. एखादा विषय मला येत नाहीये, मला अवघड जातोय म्हणून तासन तास आणि पूर्ण दिवस त्याच विषयाचा अभ्यास करणे हे तुम्हाला टाळायचं आहे. तर सर्व विषयांना तुम्हाला समान वेटेज द्यायचा आहे, समान वेळ द्यायचा आहे. टीईटी परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाचे आहेत. 7वी चूक मित्रांनो, वेळेचे नियोजन न करणे. कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला वेळेचे नियोजन खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलं तर अर्ध यश तुमचं आताच पक्कड आहे. 8वी महत्वाची चूक म्हणजे सोशल मीडियावर खूप जास्त वेळ देणे. टीईटीचा एखादा व्हिडिओ दिसतो आणि आपण लगेच क्लिक करतो आणि तासन तास त्या व्हिडिओमध्ये आपला वेळ जातो. असं न करता सोशल मीडियावर जास्त वेळ न दवडता अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि 9वी महत्वाची चूक मित्रांनो, ऍडमिट कार्ड. आता बघा, तुमचं अजून ऍडमिट कार्ड आलेलं नाहीये. 16 जूनला तुमचं ऍडमिट कार्ड येईल. ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र माहित होईल. तर आपण फक्त अभ्यासाच्या नादी लागून आपण लक्ष देत नाही की आपले परीक्षा केंद्र कुठं असेल, नेमकं आपल्याला कसं पोहोचायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे याची माहिती आधीच मिळवायची आहे. म्हणजे ऐन वेळेला आपलं लक्ष विचलित होणार नाही आणि सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. आणि सर्वात शेवटची चूक मित्रांनो, स्वतःवर विश्वास न ठेवणे. खूप जण म्हणतात की टीईटी परीक्षा कठीण आहे, तर आपण सुद्धा स्वतःच्या मनाला सांगतो की टीईटी कठीण आहे, फार अवघड आहे, माझा अभ्यास झाला नाहीये. तर असं तुम्हाला कुठलाही विचार करायचा नाहीये. सकारात्मक विचार आजपासून सुरू करायचा आहे की मी टीईटी परीक्षा देणार आणि मी ती परीक्षा हमखास पास होणार. आत्मविश्वास हा यशाचा सर्वात मोठा आधार आहे. बाकी सगळ्यांचा अभ्यास चालूच असेल. तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच थांबते. धन्यवाद.